हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर मी तुम्हाला आज रोजचे रुटीन दाखवणार आहे. आम्ही काय जेवण वगैरे नाश्ता काय केला काय नाही. तर आता सकाळचा टाईम आहे. तर मी चहा वगैरे आम्ही घेणार आहे आणि तयारी करणार आहे. त्यानंतर स्वयंपाक वगैरे काय बनवतात ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण. तर बघा फ्रेंड्स, आम्ही आता बाहेर निघालो आहे. तर तनू आणि दोघी पण आईकडे होत्या. तर दोघींना आणायला आम्ही निघालो होतो सकाळीच. तर बघू शकता, थोडंसं जवळच आहे आईचं घर, 10 ते 15 मिनटाचाच रस्ता आहे. पण त्या काही आमच्यासोबत आल्या नाही. आम्ही रिटर्न परत चाललो आहे घरी. तर घरी जाताना मला इथे थोडीफार भाजी घ्यायची होती. काय बनवायची, तर आम्ही आज मसाल्याचे वांगे बनवणार होतो. तर बघा, वांगे घेतले आहे मी. वांगे घेत आहे आणि आज वांग्याची भाजी बनवणार आहे मी. तर वांगे घेतले आणि दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये गेले. मला दूध घ्यायचे होते. तर बघा, इथे बघू शकता, आम्ही आता ती छोटी दूध बॅग घेतली कारण आम्ही दोघंच घरी होतो. तर त्यामुळे 2 कप चहा बनवतात. तर नंतर दूध घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर सर्व काही घरातले कामं वगैरे मी केले. सकाळचे कामं जसे तुम्हाला माहिती आहे की सकाळी झाडून वगैरे काढता, घरातलं सगळं आवरावं लागतं. सगळं पसारा आवरला. त्यानंतर इथे चहा ठेवली. चहा ठेवण्यासाठी मी दूध गरम केले होते. त्यामध्ये मी साखरपत्ती टाकली आणि छान चहा केली. तर सकाळी सकाळी चहा घेतल्यावर छान फ्रेश वाटते. तर अशी सकाळी तुम्ही चहा घेता का? कमेंटमध्ये नक्की कळवा की दुसरं काही कॉफी वगैरे दूध घेता. तर मला तर चहाच आवडती, त्यामुळे मी चहाच बनवली. तर बघा, 2 कप चहा रेडी आहे. बघा, मी सर्व घर आवरले आणि आता चहा घेते आहे. चहा घेतल्यानंतर मी भाजीची तयारी चालू केली. इथे मी वांग्याची भाजी बनवत आहे. तुम्हाला सांगितलं तर मी मसाला भाजत होते. कांदा भाजून झाला आहे, त्यामध्ये तेल टाकलं आणि नंतर मी इथे मसाला भाजून घेतला, खोबरं वगैरे सर्व. आणि नंतर वांगे असे चिरून पाण्यामध्ये ठेवले आहे, काळे पडत नाही ते. त्यामुळे आमच्या घरात मसाल्याची भाजी खूप आवडते वांग्याची, त्यामुळे आता मी आज बनवत आहे. तर बघा, सर्व चिरून झाले. त्यामध्ये मग मी मसाला वाटून घेतला आणि वांग्यामध्ये छान मसाला भरून मी वांगे बनवणार आहे हे. बघा, एक एक करून असे. तर कुकरमध्ये छान शिजतात वांगे, त्यामुळे मी कुकरमध्येच करत असते. तर बघा, मी मसाला भरलेले वांगे त्यामध्ये टाकले आणि आता वरतून मसाला वगैरे सर्व टाकणार आहे. तर मसाला टाकला इथे. त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद पावडर वगैरे सर्व टाकून घेतले. मग भाजी रेडी झाली. नंतर इथे पोळ्या करते आहे मी आता. तर बघा, पोळी इथे झाली आहे. पोळ्या करून घेतल्या मी छान गरम गरम. आणि आज आम्ही नाश्त्याला वगैरे काही बनवलं नाही. आम्ही डायरेक्टच स्वयंपाकच केला आहे, त्यामुळे तुम्हाला काही दाखवले नाही. तर बघा, आता स्वयंपाक रेडी आहे. मी नंतर पापड पण तळून घेतले आणि आता वाढून घेते आहे आम्ही. तर मटकीची उसळ पण केली मी. तर छान स्वयंपाक झाला. नंतर आम्ही दोघांनी वाढून घेतले आणि जेवण केले. तर बघा, बघू शकता तुम्ही, मटकी, पोळ्या, पापड तळले होते आणि हे बघा वांग्याची भाजी सर्व रेडी आहे. तर आम्ही छान आता जेवण करतो आहे. या जेवायला फ्रेंड्स. बघा, आम्ही जेवण करतोय आता. बघा, छान असं पोट भरून आम्ही जेवण केलं. जेवते आम्ही. जेवण तयार झाले. या जेवायला. त्यानंतर आता दुपारचा टाईम आहे, मग नंतर मी आईकडे गेले होते. तर ते ड्युटीला गेल्यानंतर आईकडे गेले मी. तर तिथे आंबे होते, तर आम्ही आंबे असे खात होतो. दुपारीचा टाईम होता, सर्वजणांनी असे आंबे खाल्ले. आई पण आंबे खात होती, जेवण पण करत होती. तर दोघींना पण आईकडे खूप आवडते, त्यांना तिकडे करमते चांगले.
खेळत असतात त्या तिथे दिवसभर. तर सुट्ट्या लागल्यामुळे मी पण काही त्यांना म्हणत नाही. तर बघा आम्ही आंबे खाणं झाले आमचे. बघ आता सध्या आंब्याचा सीझन आहे. तुम्हाला पण आंबे आवडतात का? कमेंटमध्ये कळवा कोणाकोणाला आंबे खायला आवडतात असे. तर खूपच छान गोड आंबे होते. उन्हाळ्यात आंबे खायची मजा वेगळीच असते. त्यानंतर संध्याकाळी आम्ही अशी चहा घेतली. चहाचा टाईम असतो तर बरोबर आम्ही 4 ते 5 वाजता चहा बनवतो. तर खूपच छान असा आमचा डेली रुटीन आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच नेक्स्ट अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.